आणखी एक महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सध्या मोठी वाढ झालेली आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फूट 8 इंचांवर गेली आहे। कोल्हापूरमध्ये आता सध्या पाणी पातळी पंचगंगेची वाढली आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पाणी पातळी सध्या 29 फूट 8 इंचांवर गेली आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या काही वर्षांपूर्वी खरं तर पंचगंगेची पातळी अशीच वाढली होती आणि त्यामुळे कोल्हापुरात महापूर आला होता। त्यानंतर यंदा सुद्धा असं काही घडू नये यासाठी प्रशासनानं उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे। पंचगंगा नदीची दृश्य आपण सध्या पाहतोय, मोठ्या प्रमाणावर सध्या या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि त्यामुळे बंधारे पाण्याखाली गेले। साधारणतः 29 फुटाच्या वर ही पाणी पातळी पंचगंगेची गेली आहे, त्यामुळे आसपासच्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा सध्या प्रशासनानं दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये खरं तर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 29 फूट 8 इंचांवर पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच आता पंचगंगा नदीचं पाणी जे आहे त्या पात्राबाहेर पडायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस धरण क्षेत्रात विशेषतः आणि ग्रामीण भागात जिल्ह्याच्या पडतोय ते पाहता या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत होती आणि आता हे सगळं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर देखील पडायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राधानगरी धरण देखील आता जवळपास 63% भरले आणि त्यातून जवळपास 3100 क्युसेक्सचा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदी पात्रामध्ये होतोय। त्याचबरोबर काही लघु आणि मध्यम प्रकल्प जे आहेत ते देखील ओसंडून वाहत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून पंचगंगा नदीसह सगळ्याच नद्यांच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। कोल्हापूर शहर परिसरात देखील आता पावसाचा जोर आहे तो वाढल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे ग्रामीण भागाबरोबरच धरण क्षेत्र आणि आता शहर परिसरात देखील पाऊस बरसायला सुरुवात झाली, त्यामुळे या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल अशा पद्धतीची शक्यता आहे ती वर्तवली जाते। पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट आहे आणि धोका पातळी जी आहे ती 43 फुटांवर आहे आणि त्यामुळे आता 29 फूट 8 इंचांवर हे सगळं पंचगंगा नदीचं पाणी जाऊन पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या नदीचं पाणी आता हे पात्राबाहेर देखील पडायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आता पुढच्या काळामध्ये देखील या पाणी पातळीत वाढ होईल अशी पद्धतीची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवली गेली आणि त्या अनुषंगानं आता खबरदारी देखील जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात आणि विशेषतः धरण क्षेत्रात पडतोय त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते आणि आता पंचगंगा नदीनं आपलं पात्र सोडलेलं आहे। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर आल्याचं पाहायला मिळतंय।